सोलापूर जिल्ह्यातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेनं संशोधित केलेलं बियाणं निकृष्ट निघाल्यानं शेकडो एकरातील तूर पीक वाया गेलं। शासनाचं भरवशाचं बियाणं पेरून 4 पैसे कमवण्याची शेतकऱ्याची आशा धुळीला मिळाली आहे। बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचं किमान 6 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। गेल्या वर्षी तूर डाळीच्या तुटवड्यामुळे ग्राहकांची आणि सरकारची चांगलीच धांदल उडाली होती। कडधान्य पिकाचं एकरी उत्पादन वाढावं यासाठी केंद्र सरकार गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहे। याचाच एक भाग म्हणून हैदराबादच्या इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय शेती संशोधन करणाऱ्या संस्थेचं ICPH 2740 हे तूर बियाणं शेतकऱ्यांना दिलं गेलं। मात्र हेच तूर बियाणं निकृष्ट आणि बोगस निघाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। त्या बियाणाचं एकरी उत्पादन 20 ते 22 क्विंटल आहे असं कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे, परंतु त्या बियाण्याचं शेतकऱ्यांना फक्त फुल अवस्थेमध्येच हे प्लॉट आहेत आणि जो माझा लोकल व्हरायटीचा प्लॉट आहे त्याला कुठलंही शासनाचं रेकमेंडेशन नसताना त्याला भरपूर बिया आहेत, भरपूर शेंगा आहेत, परंतु माझा दुसरा प्लॉट जो इक्रिसॅटचा 2740 व्हरायटीचा आहे त्याला अजूनही 6 महिने होऊन गेले, 180 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले तरी त्याला फुलाचीच अवस्था आहे, अजूनही शेंगा लागलेल्या नाहीत। शेतकऱ्याचं कमीत कमी एकरी 1 लाखाचं नुकसान होणार आहे। बार्शी तालुक्यातील 580 शेतकऱ्यांनी या ICPH 2740 वाणाची टोकण केली होती। काही झाडांना शेंगा लागल्या, काहींना फक्त फुलं, काहींच्या शेंगा पोचल्याच नाही, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती फुलगळ झाली। असे वेगवेगळे अनुभव शेतकऱ्यांच्या वाट्याला आले। आत्मा अंतर्गत वाटप केलेल्या 2740 या वाणाचं 2 एकरचा प्लॉट केलेला आहे। त्यामध्ये मला असं जाणून आलंय की माझ्या प्लॉटमध्ये जवळपास 80% झाडाला माल लागलेला नाही आणि ज्याला माल लागलाय त्यामध्ये काही बिया ज्या आहेत त्या पूर्ण पक्व झालेल्या आहेत आणि काही अजून फुलाच्या अवस्थेत आहेत। या दोन्हीचं व्यवस्थापन आम्ही कसं करावं? 180 दिवस किंवा 210 दिवसापर्यंत त्यांचा प्लॉट येतो म्हणतात, पण आमचे 180 दिवस होऊन गेले तरी आमच्या झाडाला फुलच दिसत आहेत। तूर पिकाचा कालावधी संपून बहरही संपला। ठिबक सिंचन, लागण, खुरपण, खते, फवारणीसाठी हजारो रुपये खर्च झाले, मात्र तुरीला शेंगाच आल्या नाही। त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे। एकट्या बार्शी तालुक्यात शेतकऱ्यांना 6 कोटींचा फटका बसलाय। इक्रिसॅटचे तज्ञ सायंटिस्ट यांच्याशी आम्ही फोनवर संपर्क केला असता त्यांनी तत्वतः कबूल केलेलं आहे की या वर्षी प्रत्येक ठिकाणी आम्हाला 1 दाण्याची शेंग दिसून आलेली आहे। याच्यात काय दोष झालेला आहे किंवा याचा पिरियड जास्त असताना आज या वेळेपर्यंत जी फुलाची सेटिंग होणं अपेक्षित होतं ते महाराष्ट्रात जास्तीत जास्त ठिकाणी सेटिंग झालेलं नाही हे आम्हालाही मान्य आहे, परंतु हे शास्त्रज्ञांनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य करून फक्त उपयोग नाही, याचं होणारं नुकसान याची जिम्मेदारी कोण घेणार आहे हे अजून तागायत आम्हाला सांगितलं जात नाहीये। महाराष्ट्र शासनाच्या आत्मा आणि मृदगंध ॲग्रो प्रोड्यूस कंपनीच्या माध्यमातून ICPH 2740 हे संशोधित हायब्रिड तूर बियाणं सोलापूर जिल्ह्यात प्रात्यक्षिकांसाठी वाटलं गेलं। या वाणाखाली जवळपास 1000 एकरवरती क्षेत्र आहे। सर्वात जास्त फटका बार्शी तालुक्याला बसलाय, कारण अर्ध्यावर म्हणजे 500 एकर क्षेत्र एकट्या बार्शी तालुक्यात आहे। शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या, त्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचं आत्मा प्रकल्प अधिकाऱ्यांनी मान्य केलंय। नेहमीच्या मर्यादेपेक्षा फुलगळ जास्त झालेली आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर पॉट सेटिंग म्हणजे शेंगा लागण्याचं प्रमाण फुलाच्या मानाने हे त्या मानाने कमी आहे असं शेतकऱ्यांची तक्रार आलेली आहे। शेतकऱ्यांच्या तक्रारीमध्ये काही ठिकाणी तथ्य आहे आणि ते जसं आढळून पण येतं की बाबा 1 दाण्याची शेंग जी म्हणतात शेतकरी ते 1 दाण्याची शेंग तिथे लागलेली आहे। आत्माच्या अधिकाऱ्यांनी इक्रिसॅट संस्थेला पत्रव्यवहार केला। वातावरणातील बदलामुळे कालावधी वाढत असून शेतकऱ्यांनी पिकाला पाणी देऊ नये असं सांगण्यात आलं, मात्र शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानं इक्रिसॅटच्या शास्त्रज्ञांना अखेर पाहणीसाठी यावं लागलं। अभी तो देखिए हाइब्रिड्स में जो पोटेंशियल है ना उतनी जो है आना चाहिए वो तो नहीं दिख रही है, पर लेकिन फिर अभी भी आप देखेंगे कुछ दिनों बाद आएगी, फली तो आएगी। अभी आप जो बाकी फ्लावर्स हैं उनमें आएगी,
कुछ थोड़े कीड़े का भी है इसमें, कुछ तो कीड़े से हुआ है डैमेज। तो अभी थोड़ा दूसरी जगह एग्जामिन करने के बाद में कुछ समझ में आएगा कि आखिर क्या प्रॉब्लम्स हैं। झालेल्या नुकसानीची भरपाई कोण आणि कधी देणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। नुकसान भरपाई मिळावी यासाठी उपोषणाला बसण्याचा निर्धार तूर उत्पादक शेतकऱ्यांनी बोलून दाखवलाय। इक्रिसॅट सारख्या नामवंत आंतरराष्ट्रीय संस्थेचं बियाणं अत्यंत खात्रीचं दर्जेदार मानलं जातं। त्यात IPCH 2740 हे वाण गेली 7 वर्ष शेतकरी वापरतायत। त्याचा अनुभवही चांगला आहे, त्यामुळेच असं नुकसान ही चिंतेची बाब आहे। एखाद्या खाजगी कंपन्यांकडून जेव्हा फसवणूक होते तेव्हा सरकार तातडीनं कारवाई करते, पण शासकीय यंत्रणेकडूनच आता सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे। ज्या भरोश्यावरती सरकारी यंत्रणेचे बियाणे म्हणून शेतकऱ्यांनी घेतलेल्या होत्या त्या विश्वासालाच तडा गेलेला आहे। म्हणूनच संतप्त झालेला सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर।